महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये अहिल्यानगरची जागा काँग्रेसकडे, श्रीरामपूरचे करण ससाणेंना उमेदवारी नक्की। महाविकास आघाडीचे जागा वाटप जवळपास नक्की झाले आहे। 17 पैकी 15 जागावर एकमत झालं आहे। यामध्ये काँग्रेस सर्वाधिक 8 जागा लढवणार, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस 3 जागा लढवणार आहे। काँग्रेसकडे अहिल्यानगरची जागा गेली आहे। श्रीरामपूरमधील दिवंगत नेते जयंत ससाणे यांचे चिरंजीव करण ससाणे यांनी यापूर्वीच उमेदवारी अर्ज नेला आहे। काँग्रेसकडनं त्यांनाच उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे। करण ससाणे यांनी श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी केली आहे। त्यांचे वडील जयंत ससाणे यांनी यापूर्वीही स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक लढवली होती। त्यावेळी अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले अरुण काका जगताप यांनी ससाणे यांचा धक्कादायक पराभव केला होता। आता ससाणे यांचे चिरंजीव या निवडणुकीमध्ये उतरण्याच्या तयारीमध्ये आहे। महायुतीकडनं ही जागा भाजपाच्या वाटेला जाणार आहे। यासाठी पक्षांतर करून येणार असलेले प्राजक्त तनपुरे यांचे नाव आघाडीवर आहे। विशेष म्हणजे अरुण काका जगताप यांचे चिरंजीव सचिन जगताप हेही इच्छुक असून त्यांनीही यापूर्वीच उमेदवारी अर्ज घेतला आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये शरद पवार यांच्या पक्षाला पुणे, ठाणे आणि सातारा, सांगली या 3 जागा जाणार। पवारांच्या राष्ट्रवादीनं अहिल्यानगर जिल्ह्यावरील दावा सोडला ही लक्षवेधी घटना आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीही जागांच्या अदलाबदलीचा प्रस्ताव होता, मात्र त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं दावा सोडला नव्हता। आताच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे 35 तर दुसऱ्या काँग्रेसचे 29 मतदार आहेत। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।